पहिल्याच्या चेंडूवरती ऑफसाईडच्या दिशेने भिरकावून दिलेला फटका जातो सीमारेषा पार चौकार. दरम्यान पहिल्या 4 मॅचेस मधील खेळाडूने आपला मॅन ऑफ द मॅचचा सन्मान स्वीकारायचा आहे. अभिषेक आंबोळे पहिली मॅच, दुसऱ्या मॅच मध्ये आकाश जिमेदार. अभिषेक आंबोळे, आंबोळे, आंबोळे सर आपला सन्मान स्वीकारायचा मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा या ठिकाणी आपण पाहतोय प्रसादजी लाड यांच्या हस्ते. अभिषेक आंबोळे आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर आकर्षक टी शर्ट देखील. दुसरा देखील आपण पाहतोय लागोपाठ बॅक टू बॅक बाउंड्रीज या ठिकाणी अभिषेक बैद यांच्या बॅट मधून येत आहेत. थोडंसं आक्रमक रूप या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता त्यांनी आणि फखरुल चाचा यांच्या हस्ते दरम्यान ठिकाणी षटकार पाहायला मिळतो अभिषेक बैद यांच्या बॅट मधून. रिव्हर्सचा हा फटका अतिशय सुंदरशी बॅटिंग पाहायला मिळते अभिषेक बैद. चेंडू द्यायचा चेंडू. नवीन बॉल नाहीये. 1 मिनिट. यांस उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली होती त्यांनी. संकेत यांच्या हस्ते आपण ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहे. संकेत हे शिवडी विभागातील एक नावाजलेले असे खेळाडू आहेत. उत्कृष्ट अशी बॅटिंग करत आहेत ते अभिषेक बैद म्हणजेच बच्चा. उत्कृष्ट असा त्यांचा रिव्हर्स असा षटकार. सुशील शिंदे आपल्या गोलंदाजाला काही मार्गदर्शन करताना. उत्कृष्ट असा चौकार अभिषेक बैद यांचा. धन्यवाद प्रसादजी. त्याचा आहे 50 तोला. दरम्यान पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप पाहायला मिळते. नो बॉल घोषित देखील केलेला आहे. 1+4 या ठिकाणी अभिषेक बैद मात्र आपल्या बॅटिंगचं कौशल्य दाखवून देत आहेत. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून असेल, लेग साईडच्या दिशेचे फटके असतील. नाणेफेकीसाठी यावे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. संतोष रावराणे यांचं देखील स्वागत रिव्हर्सच्या फटक्यानंच केलेलं आहे अभिषेक बैद यांनी. जास्तीत जास्त वापर हा आज जर पाहिलं गेलं आजच्या दिवसाच्या खेळामधील आतापर्यंतचा जो खेळ झालेला आहे तर रिव्हर्सचे फटके खेळाडूकडून जास्त. यावेळी लेग साईडच्या दिशेने हा बैठक फटका पाहूया. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज या ठिकाणी अभिषेक बैद यांच्याकडून. धाव संख्या जाऊन पोहोचलेले 49 रन्स.